काय मग बाबा, दिवसाबाईचं लग्न लागलं? हो लागलं ना. हा मग माया लावतोय की नाही की राहू दे तुम्ही मला रांडवा? हाव ना, तू टेन्शन नको घेऊ ना, या वर्षी करतो तू य. हाव मागच्या वर्षी पण तेच म्हणे तू, पण काही झालं नाही. 31चा झाला मी, या वर्षी झालंच पाहिजे माया, मी पहिलेच सांगतोय तुले. हाव ना बेटा, होईन ना, कोणी ना कोणी तर भोली भटकी भेटीन तुले. हो ना मग, केव्हा मी म्हातारा होईन तेव्हा. राम राम दिनकर भाऊ, काय चालू आहे म्हटलं? राम राम शांताराम भाऊ, या ना बसा ना. काय मग ह्या पोऱ्याचं लग्न करताय की नाही तुम्ही? 31चा झाला ना तो. तुम्हाला समजायला पाहिजे, वय झाली त्याची, तो पोऱ्या का तुम्हाला तोंडानं म्हणीन? हाव ना भाऊ, पाहणं चालू आहे ना, पण भेटत नाही ना. तसं नाही, तुम्हाला फिरणं पडीन का घर बसल्या सगळी होईन? तुम्ही त्या पोऱ्याकडे तर पहा, कितला वायात चाललाय तो पोऱ्या, घोकून घोकून. हो ना शांताराम भाऊ, रातभर जपत नाही तो, एक एक वाजे लोक फोन पाहत राहतो. काय करतो शांताराम भाऊ, महापोऱ्या शिधा निघून गेला, कोणी पोर देत नाही त्याले. हो ना बहीण, आजकाल चालू पोरायचा जमाना आहे. चालू पोरं कसं पोरले गोड गोड बोलून घेऊन जात आहे कोर्टामध्ये, लावून घेत आहे लग्न. हाव ना शांताराम भाऊ, काय करतो, मी मुलगी पाहून पाहून थकून गेला, पण भेटत नाही मुलगी. ते म्हणता वावर पाहिजे, नोकरी पाहिजे, काय करतो आता? हाव शांताराम भाऊ, वावर पाहता ते, मग त्याचे पोर पळून जाते, ता पस्तावा करता ते. हो ना बहीण, तसंच असते ते, साप गेला की काळ्या आणता लोक. येले म्हणा तू कधी असेन कॉलेजमध्ये तर तू पण गुन्हे पोर पडून. माय बहीण, का जमाना आलाय, घरचे स्वतःहून म्हणताय पोऱ्याले पोर पडून गुन्हे. देवा देवा देवा, काय दिवस धावतोय तू पोरायले. नाही ना शांताराम काका, माया आईनीनं तसं काही, मी लहानपणापासून सिंगल आहे. बापा बापा, हा तर पुरा कोरा दिसतोय मले. सारखा सिंगल कोणी नाही असणार शांताराम काका, मी लहानपणी घर घर खेळाय ना, तिच्यात पण नवरदेवनी बनलाय. ते तर ते, मी लहानपणापासून पत्ता खेळतोय, पण एकदा उभी राणी आली नाही महाजवळ. हो ना भाऊ, मी तर म्हटलं महालेखाले कोणाची पण आण, तो म्हणतो मान कोणचीच पटत नाही. बापरे, मग तर खंड सिंगल आहे हा. बरं बरं, मग कशी मुलगी पाहिजे तुम्हाला? शांताराम भाऊ, महालेखाले अशी भुरी भुरी भत चवीची शेंग पाहिजे म्हटलं. जायवा मा, तू न तसंच केलं, 5 वर्ष झाले चवीची शेंग पाहते तू, मग भेटते का तुले? हाव ना, तर जे भेटते ते करून घ्या आता, वय निघत चालली माही. हाव ना बेटा, वहीन ना सबुरी धर ना तू. हे पाय बहीण, चवीची शेंग तू आता भुलून जाय, चवीची शेंग तर नोकरी व्हायला बी भेटत नाहीये. तुम्ही आता काहीच पाहा नको, नाही तर याची वय निघून गेली की मग फारकती व्हायला बी भेटणार नाही याले. हाव ना शांताराम काका, मी तेच म्हणतोय याले, माय लवकर करा, हे ऐकता नाही आहे. बापरे, आता तंग तयारीत आहे बापा. शांताराम भाऊ, आपल्याला हुंडा काही पाहिजे नाही, फक्त पोर चांगली पाहिजे. काय हुंडा भुलून जा आता, तो काळ गेला, आता तर पोरवाय पैसे मागताय उलट. हाव ना शांताराम काका, मी तेच म्हणतोय याले, हे ऐकता नाही आहे, करा माय लवकर. होईन ना, रडू नको, मी आहे ना. शांताराम काका, मी काय म्हणतोय तुम्हाला, कोणी पण असे हाव सांगून द्या, मी तयार आहे. हाव ना रे भाऊ, हाव ना बापा, थांब ना. बरं बरं, शिक्षण काय झालं म्हटलं तुझं? B.Com झालाय शांताराम काका माय. म्हणून तर बेकाम झाला तू. काय मग मागच्या वर्षी मलकापूर गेलते तुम्ही पोर पाहायले, ते का झालं? काय वैंद्रे भाऊ, ते पोरवाले म्हणता आम्हाला पोऱ्या पसंत नाहीये. बरं बरं, मग तुम्ही काय सांगलं त्याले? म्हटलं पसंत आम्हाला बी नाही आहे, पण आम्ही वागवत आहे ना. हाव ना भाऊ, तू सांग ना, काय झालाय महापोऱ्याले? महापोऱ्या तर हिरो दिसतो. हे पाय बहीण, कसं आहे ना, तुमच्याकडे शेती बी नाही आहे ना नोकरी बी नाही आहे, तुम्हाला मुलगी भेटणे मुश्किल आहे. हाव ना भाऊ, तेच ना, ते पोरवाय म्हणता वावर पाहिजे, नोकरी पाहिजे, काय करतो आता? बरं तूच सांग भाऊ, ज्याच्याकडे शेतीनी नोकरीनी तो का बिन लग्नाचा राहीन? हाव ना बहीण, परिस्थिती तशी आहे, काय करशील आता? 40-40 वर्षाचे पोरं बिन लग्नाचे फिरताय. हाव ना शांताराम भाऊ, मी नेले सांगलं 1-2 वर्षाकरता पुण्याले जाय, लग्न लागलं की चाललाय जो घरी, हा ऐकत नाहीये. जाय रे बाबा, तू वावर इकून टाकलं, वावर कधी असतं तर भेटती ना का मला मुलगी? हाव ना बेटा, काय करतो, कर्ज झालतं मावर. हा मग तमाशामध्ये पैसे उडवशील, मग कर्ज होणार नाही का? बरोबर सांगते बेटा तू, लय बायाचा शोक आहे टकल्याले. हाव ना मग, तेच ना, तमाशा असला की चालला कुठे बी, तमाशा असला की चालला कुठे पण. धीरे धीरे करत पूर्ण इस्टेट इकून टाकली तू ना. हाव ना बेटा, काय करतो, पण आता पस्तावा येतोय मले.
हा सर्व इकटूक केली ना, आता पस्तावा येतोय त्याले. काय भाऊ, म्हणजे वावर होतं का तुझ्या घरी? तमाशाचा शोक होता का तुले? हा मग शांताराम भाऊ, अमुका खोटं बोलताय, रोडटात जमीन होती ना. बाप रे बाप, मग हे लय गलत केलं हो तुम्ही. हा मग शांताराम भाऊ, ते वावर पाहून रडू येतो मले की हे वावर चाललं गेलं आपलं. हो ना, मग तेच ना, वाटते लय शोक होता तमाशाचा. मग रे भाऊ विचारूच नको, कधी तमाशा ठेवायला कम पडत ना पैसे, तर हा भरे पैसे. बाप रे, म्हणजे चांगलाच निघत होता. बरं बरं, तुम्ही मला सांगा, करणार का याचं लग्न? हो ना शांताराम काका, करणार ना मले. बरं बरं, मी देवाळून देईन तुम्हाला मुलगी, पण 60,000 रुपये लागतील, ते पण सेम जातीची भेटणार नाही. बाप रे बाप, 60,000 रुपये शांताराम भाऊ, कुठून आणीन मी एवढे पैसे? हा मग काय झालं, तमाशा पाया करता पैसे होते तुझ्यापाशी न, महालग्नासाठी 60,000 रुपये नाही का तुझ्याकडे? पाय ना बेटा, तू 60,000 रुपये देत नाही तो ना, त्यानं लाखोची इस्टेट उडवली तमाशावर. मी तुला पहिलेच सांगतो बाबा, या वर्षी माया झालंच पाहिजे, तू 60,000चा इंतजाम लाव कुठून पण. हो ना बेटा, सबुरी धर न, होईन ना. बरं बरं, चालीन ना शांताराम भाऊ, मग आम्ही 60,000 रुपये द्यायला तयार आहे. बस तर सही, मग समजा तुमच्या पोराचं लग्न झालं आता. शांताराम काका, तुम्ही पैशाचं टेन्शन नको घ्या, फक्त जरा लवकर करा तुम्ही. हाव ना, होईन ना, तू समज की झालं तुझ. बरं बरं शांताराम भाऊ, त्या पोरचा बायोडाटा आण, कुंडली कधी जमली तर आपण लग्न करून घेऊ. अरे का कुंडलीच पाहा तू बापा, होऊ दे ना माया. 5 वर्ष झाले कुंडलीच पाहतोय ना तू नसतं खेळ मोडलाय माया. तू मध्ये बोलू नको ना रे, होऊ दे ना मा लेकाचं. हा मग कुंडली पाहता नाही का? कुंडली पाहूनच लग्न करवा केव्हा पण. मीन पण कुंडलीच पाहिली होती ना, 36 गुण पडले होते, पण तू पडला ना महापदरी. तू मध्ये बोलू नको, नाही तर तुला भाकरच देणार नाही मी. बरं बरं, नाही तर नाही, तुम्ही म्हणसान तसं. हे पहा, तुम्ही लग्नाचं टेन्शन नको घ्या, मी तुमचं लग्न कोण्या पण मंदिरात लावून देतो, फक्त तुम्ही 60,000चा इंतजाम करा. बरं बरं, पोरगीचं मामकुळ कोणचं आहे म्हटलं? तू चुप बस ना रे, होऊ दे ना महापोऱ्याचं, तुले काय करणार तिच्या मामकुळाशी? शांताराम काका, पैशाचं टेन्शन नको घ्या तुम्ही, फक्त पोर कशी मला सांभाळणारी पाहिजे. हो, टेन्शन नको घेऊ, फक्त तुला सांभाळीन ते. बरं बरं, मी काय म्हणतोय, पोरले जेवण बनवता येत नाही म्हटलं. राहू दे रे भो, मग जेवण कोण बनवीन? मग का पलंगावर बसाडतीन तिले? बरं बरं, नाही तर नाही, मग मी दुसरा पोऱ्या पाहतो. शांताराम काका, तुम्ही टेन्शन नको घ्या, मी बनवीन जेवण, चालते मले. हा तेच म्हणतोय, मग मी त्या पोरले जेवण बनवता येत नाही. चालीन ना मग शांताराम भाऊ, नाही तर नाही, मी बनवून घेईन जेवण. हा, असं काम पाहिजे आपल्याला. शांताराम काका, ते बसून बी राहिली तर चालीन मले, फक्त माया कर तू. हाव ना रे बापा, हाव ना, होईन ना.